नांदुरा तालुक्यातील ऊर्जा उद्योगाच्या खाजगीकरण धोरणाविरुद्ध आणि वीज बिल कायदा 2020 रद्द होण्यासाठी विद्युत कायदा 2020 रद्द तथा विद्युत आतील फ्रँचायझी रद्द करणे, जुनी पेन्शन योजना चालू करणे, शेतकरी विरोधी कायदे आणि कामगार विरोधी कायदे रद्द करण्यासाठी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी आयटक देशव्यापी संपाची दार सभा 25 नोव्हेंबर रोजी उपविभागीय कार्यालय नांदुरा येथे झाली। या सभेत शेखर देशमुख यांनी मार्गदर्शन केले। यावेळी अनेक कामगार ठाकरे, चोपडे, भोजने, वावगे, भोपळे, चोपडे, वावगे, मांजरे, काटे, कुटे, गोरे, वानखेडे, कळसकार आदी उपस्थित होते। शेतकरी विरोधी कायदे व कामगार विरोधी कायदे या विद्युत मंडळाचं खाजगीकरण करण्याचं एमएससी त्याचे भाग पाडून विद्युत मंडळाचा खाजगीकरणाचा डाव हा भांडवलशाहीच्या गळ्यामध्ये टाकण्याचा जो हा मोदी सरकारचा डाव आहे, याच्या विरोधात आयटकने दिनांक 26/10 रोजी एक दिवसाचा देशव्यापी संप करण्याचा निर्णय घेतलेला आहे। संयुक्त कृती समितीतर्फे मी सर्वांना निवेदन करतो, जाहीर विनंती करतो की या कंपनीला यांना वाचवण्यासाठी आपण एक दिवसाचा संप करावा व सर्व देशात त्या देशव्यापी संपामध्ये प्रत्येक लढाऊ कामगाराने या संपात सहभागी व्हावा असे मी सगळ्यांना विनंती करीत आहे। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।